साखर, पाणी आणि कॅफेन विकणारा या बाजारातील सर्वात जुना खेळाडू म्हणजे रेड बुल. 2009 पासून हा ड्रिंक भारतात विकला जातोय. म्हणजे एवढ्या काळात एखादं मूल जन्माला येऊन 12वी पास होईल. पण हा ड्रिंक जवळपास कोणत्याही स्पष्ट नियमांशिवाय बाजारात विकला जात राहिला आणि आपण मात्र एका गैरसमजात जगत राहिलो. आपण 100 रुपयाचा ड्रिंक पितो म्हणजे तो साध्या 20 रुपयाच्या कोल्ड ड्रिंक पेक्षाही नक्कीच चांगला असेल असं आपण गृहीत धरलं. यानंतर अमेरिकेतून मॉन्स्टर भारतात आलं. काळा कॅन, हिरव्या पंजाचं चिन्ह आणि ते तरुणांच्या हातात कूल बनलं. मग 2017 मध्ये स्टिंग बाजारात आली आणि इथूनच संपूर्ण खेळ बदलला. रेड बुल 100च्या आसपास मिळत होता, पण स्टिंग फक्त 20 मध्ये उपलब्ध झाली. स्वस्त दरामुळे ती गल्लोगल्ली, चौकात चौकात आणि लाखो दुकानात पोहोचली. कोट्यावधी तरुण ती रोज पिऊ लागले. हे पाहून रिलायन्सने कॅम्पा गोल्ड बूस्ट आणलं, पण पेप्सिकोने रश लॉन्च केली. एका बाजूला कंपन्या सातत्याने नवीन उत्पादने आणत होत्या, किमती कमी करून ती थेट तरुणांपर्यंत पोहोचवत होत्या. पण दुसऱ्या बाजूला नियमन करणारी यंत्रणा मात्र जणू गाढ झोपेत होती. दुकाने भरत राहिली, विक्री वाढत राहिली, पण कुणीच प्रश्न विचारला नाही. मात्र 1 जुलैला चित्र बदललं. देशातील अन्न व पेय पदार्थांवर देखरेख करणारी संस्था FSSAI यांनी अनेक कंपन्यांना नोटिसी बजावल्या आणि थेट विचारलं, तुम्ही ग्राहकांची दिशाभूल का करत आहात? समाधानकारक उत्तर न मिळाल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला. या नोटिसांमध्ये रेडबुल, स्टिंग, रश, मॉन्स्टर, हेल, कॅम्पा यांसारख्या अनेक ब्रँड्सचा समावेश होता. FSSAIचा मुद्दा स्पष्ट होता, भारतात एनर्जी ड्रिंक अशी अधिकृत खाद्य श्रेणीच अस्तित्वात नाही. मग अशा नावाखाली ग्राहकांना वेगवेगळे आरोग्य दावे करून उत्पादने का विकली जात आहेत? इतकी वर्ष आपण बाटलीवर लिहिलेल्या दाव्यांवर विश्वास ठेवत आलो. फोकस वाढतो, ऊर्जा वाढते, थकवा कमी होतो, झोप उडते असे अनेक दावे या ड्रिंक्सवर छापलेले दिसतात. 20च्या बाटलीपासून 100 रुपयाच्या कॅन पर्यंत जवळपास प्रत्येक उत्पादनावर इनहॅन्स फोकस, बूस्ट एनर्जी लेवल्स अशा आकर्षक ओळी लिहिलेल्या असतात. परीक्षा आधी प्या म्हणजे अभ्यासात लक्ष लागेल, जिमला जाण्यापूर्वी प्या म्हणजे ताकद वाढेल, रात्री प्या म्हणजे झोप येणार नाही, अशा प्रकारे या पेयांची प्रतिमा तयार करण्यात आली. पण FSSAIने आता या सर्व दाव्यांवर आक्षेप घेतला आहे. संस्थेचं म्हणणं स्पष्ट आहे, कोणताही खाद्यपदार्थ औषधांसारखे परिणाम होतात असा दावा करू शकत नाही आणि जर असे दावे करायचे असतील तर त्यामागे ठोस वैज्ञानिक पुरावे असणं आवश्यक आहे. आता पुढे काय होईल? कंपन्या कदाचित शब्द बदलतील, पॅकेजिंग बदलेल, पण उत्पादन विकण्याचे नवे मार्ग शोधण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. जसं अनेक उद्योग नियम बदलले की नवीन पळवाटा शोधतात, तसंच काहीसं इथेही घडू शकतं. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.